नमस्कार, खमंग फोडणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवले आहेत कोबीच्या वड्या। खूप छान अशा झालेल्या आहेत। यासाठी आपण एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे। एवढा मोठा कोबी वापरायचा नाही, आपल्याला यामध्ये अर्धाच कोबी वापरायचा आहे। साधारण 2 वाट्या याचा जो आपण चिरून घेतलेला बारीक चिरून घेतलेला कोबी आहे तो होईल एवढ्या प्रमाणामध्ये। आणि कोबी एकदम बारीक चिरून घ्यायचा। यासाठी लागणारा मसाला पाहूयात। यामध्ये आपण 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा जिरं, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा। या ठिकाणी पाहू शकता 2 वाट्या कोबी चिरून घेतलेला आहे। यामध्ये 1 वाटी डाळीचं पीठ, 2-3 चमचे तांदळाचं पीठ आणि 2-3 चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। यामध्ये जो मसाला टाकलेला आहे त्यामध्ये आपण 1 चमचा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे। व ओवा जो घेतलेला होता तो हाताने अशा पद्धतीने चुरगळून टाकलेला आहे। जो वाटून घेतलेला हिरवा मसाला आहे तो यामध्ये टाकून घेऊयात व सगळं एकजीव करून घेऊयात। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे व आता हे थोडंसंच पाणी टाकून आपण सुरुवातीला एकसारखं करून घेतलेलं आहे। पाणी हवं तसं घ्या, कारण एकदम पाणी टाकू नका, हे मिश्रण लगेच पातळ होतं। या ठिकाणी पाहू शकता मिश्रण आपण एकसारखं करून घेतलेलं आहे व याचा एकदम छान असा गोळा तयार झालेला आहे। आता हा गोळा आपल्याला एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे व त्यामध्ये आपण थापून घेऊयात। अशा पद्धतीने थोडंसं तेल घ्यायचं आहे व मी या भांड्याला तेल लावून घेतलेला आहे व गोळा असा टाकून तो थापून घेतलेला आहे, एकसारखा करून घेतलेला आहे ताटामध्ये। दुसरीकडे कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे व त्यामध्ये 1 रिंग टाकून ठेवलेली आहे। पाणी उकळल्यानंतर आपण हे ताट त्यामध्ये ठेवून देणार आहोत। कोबीच्या वड्यांचं काय होतं, कोबीच्या वड्या एकसंध बांधल्या जात नाहीत, कारण कोबी हा बाजूला निसटला जातो। त्यामुळे अशा पद्धतीने केल्या तर मग त्या कापायला सोप्या जातात। वळकटीसुद्धा करता येते, पण चिरताना थोडासा त्रास होतो। आता वरण भाताची तयारी करूयात। तांदूळ धुवून घेतलेले आहेत, यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। तसंच डाळीमध्ये थोडीशी हळद आणि चिमूटभर हिंग टाकून घेतलेला आहे। आता आपण कुकर लावून देऊयात। फोडणीची डाळ करायची आहे, एकदम साधी सिंपल फोडणीची डाळ या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे। खूप छान होते चवीला, अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा। डाळीमध्ये शिजतानाच थोडीशी हळद आणि हिंग टाकून घ्यायची। या ठिकाणी आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत की नाही ते पाहूयात। सुरीने चेक करून पाहूयात। वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। थंड झाल्यानंतर याच्या आपण वड्या पाडून घेऊयात। अशा पद्धतीने चौकोनी आपल्याला वड्या कापायच्या आहेत। स्ट्रेटमध्ये सरळ लाईन कापून घेऊन आपण चौकोनी वड्या पाडून घेतलेल्या आहेत। काढायला थोडासा त्रास होतो, त्यामुळे उन्हातली घेतलेली आहे। पाहू शकता अशा पद्धतीने या वड्या निघतात। थोडीशी जागा केल्यानंतर अशा पद्धतीने उलटणीनं तुम्ही या वड्या काढून घ्या। एकदम छान अशा या वड्या निघतात। चवीला सुद्धा खूप छान होतात। एकदा नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसंच खमंग फोडणी या चॅनलला सबस्क्राईब करा। वड्या आपण तळून घेऊयात। तेल तापायला ठेवलेलं होतं, यामध्ये वड्या टाकून आपण त्या थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊयात। झटपट होणारी रेसिपी आहे, खूप छान होतात या वड्या। पाहू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे।
त्या आपण आता तेल निथळण्यासाठी अशा जाळीच्या झारीवरती काढून घेतलेले आहेत। तसंच पाहू शकता असा कोबी निसटतो या वड्यांमधून, तो सुद्धा आपण बाजूला काढून घेतलेला आहे। अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत। आता हे तळणीचं तेल राहिलेलं आहे ना, ते काय करायचं तर अशी एक गाळणी घ्यायची व त्यामध्ये हे तेल गाळून घ्यायचं। तेल टाकून द्यायचं नाही किंवा पुन्हा तळणीसाठी सुद्धा हे तेल वापरायचं नाही। हे तेल भाजीसाठी वापरायचं किंवा चपातीला लावण्यासाठी वापरायचं, पण तळणीचं तेल पुन्हा एकदा तळणीसाठी वापरायचं नाही। त्यासाठी मी असं एका वेगळ्या कावळ्यामध्ये मी हे तेल काढून ठेवते, कारण चांगल्या तेलामध्ये पुन्हा हे तेल मी मिक्स करून घेत नाही। हे तेल भाजीला किंवा चपातीला आपण वापरून टाकायचं। आपली डाळ शिजलेली आहे, खूप घट्ट डाळ झालेली होती, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून ती एकसारखी करून घेतलेली आहे। यासाठी फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे 3-4 हिरव्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत, थोडासा लसूण, 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता। जिरी मोहरीची फोडणी देऊयात तेल तापल्यानंतर। व यामध्ये आता आपण लसूण टाकून घेऊयात। लसूण थोडासा रंग बदलला की यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकायच्यात। हे दोन्ही छान परतून घ्यायचं आहे। डाळीला फोडणी छान बसली तरच डाळ चांगली लागते। कढीपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहे, तसाच टोमॅटो आणि फोडणीमध्ये कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे। त्याचा खूप छान अशी चव आपल्या डाळीला येते व वरून टाकण्यासाठी थोडीशी कोथिंबीर बाजूला ठेवून द्यायची, पण फोडणीमध्ये कोथिंबीर ही टाकायचीच, त्यामुळे आपल्या डाळीला खूप छान अशी टेस्ट येते। आता जी डाळ आहे ती यामध्ये आपण टाकून घेऊयात। हळदीची गरज भासली तरच हळद टाकायची, नाहीतर हळद टाकायची नाही। आपण आधीच टाकलेली होती हळद आणि हिंग। आपल्याला जेवढी डाळ पातळ हवी आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पातळ डाळ करून घ्यायची। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे व डाळीला एक उकळी आणायची आहे। या ठिकाणी डाळीला उकळी आलेली आहे, तर यामध्येच मी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे। पाहू शकता आजचा बेत कोबीच्या वड्या, वरण, भात, फोडणीचं वरण आहे, त्याचबरोबर लोणचं, तूप आणि बाजरीच्या भाकरी। अशा पद्धतीचा स्वयंपाक तुम्ही नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसंच खमंग फोडणी या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। पाहू शकता एकदम छान अशी फोडणीची डाळ सुद्धा आपली तयार झालेली आहे। तसंच रेसिपी आवडल्यास लाईक करा, लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।